रिसेंटली इंडियन गव्हर्नमेंटचं जे बजेट प्रसिद्ध करण्यात आलं, या बजेटमध्ये सेमीकंडक्टर संबंधित मोठी घोषणा करण्यात आली. यामुळे इंडियन इंजिनिअर्सच्या जॉबवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे. आपल्या फायनान्स मिनिस्टरने ISM 2.0 अर्थात इंडियन सेमीकंडक्टर मिशन 2.0 हे लॉन्च केलेलं आहे. अगोदर ISM 1.0 हे अस्तित्वात होतंच, बट यामध्ये फॅब्रिकेशन युनिट्स म्हणजे सेमीकंडक्टरच्या फॅब्रिकेशन युनिट्सवरती मोठ्या प्रमाणामध्ये भर होता. तर ISM 2.0 मध्ये हे सेमीकंडक्टर्स बनवण्यासाठी ज्या चिप्स लागतात आणि या चिप्स बनवण्यासाठी जे काही केमिकल्स आणि रॉ मटेरियल्स लागतात, हे देखील डोमेस्टिक पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग वरती भर देण्यात येणार आहे. यासोबतच जी काही सप्लाय चेन आहे, ही सप्लाय चेन स्ट्रॉंग करण्यावरती भर देण्यात आहे, ज्यामुळे ग्लोबल डिपेंडन्सी आपली कमी होणार आहे. त्यामुळे फंडिंग देखील वाढवण्यात आलेली आहे. अगोदरची फंडिंग 22,000 करोड इतकी होती, ती आता 40,000 करोड म्हणजे जवळपास दुप्पट करण्यात आलेली आहे. यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनियर, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर हे जे इंजिनियर्स आहेत, यांची रिक्वायरमेंट सुद्धा इंडियामध्ये लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, R&D मध्ये काम करू शकतील अशा इंजिनियरची रिक्वायरमेंट ही वाढणार आहे. यासोबतच सेमीकंडक्टरच्या चिप बनवण्यासाठी जे रॉ मिनरल्स लागतात, या रॉ मिनरल्सच्या ज्या माइन्स आहेत, त्या माइन्स इस्टॅब्लिश करण्यासाठी रेअर अर्थ कॉरिडोर्स देखील आपल्या 4 स्टेटमध्ये इस्टॅब्लिश करण्याचा सरकारने डिसिजन घेतला आहे. आणि या माइन्स इस्टॅब्लिश करण्यासाठी जे कोर इंजिनिअरिंग ब्रांचेसमधले स्टुडंट्स आहेत, जसं सिव्हिल, मेकॅनिकल यांसारख्या इंजिनिअरिंग ब्रांचेसमधल्या स्टुडंट्सची देखील रिक्वायरमेंट वाढणार आहे. त्यामुळे जे काही इंडियन सेमीकंडक्टर मिशन 2.0 आहे, हे इंडियन इंजिनियर्सच्या जॉबवरती मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट करणार आहे. त्यामुळे या संबंधित काय जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, काय की रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, हे ओळखून त्यानुसार स्किल्स अक्वायर करायला आणि एक्सपिरियन्स घ्यायला तुम्हाला सुरुवात करायची.